मंडळी, आजची पहिली बातमी ही डोंबिवलीच्या एका माऊलीची। म्हणतात ना, चिकाटी आणि जिद्द असली की यश हे मिळतंच। आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे डोंबिवलीचा योगेश ठोंबरे। डोंबिवलीतल्या एका भाजी विक्रेत्या महिलेच्या या लेकानं निव्वळ जिद्दीवर देशात कठीण मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेत यश संपादन केलंय। आपल्या लेकाच्या यशाची बातमी कळताच भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते। नीरा ठोंबरे यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपल्या लेकाला शिकवून मोठं केलं। त्यानंही सीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या आईच्या त्या कष्टांचं आज चीज केलं। नीरा ठोंबरे या गेल्या 20-25 वर्षांपासून डोंबिवलीत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। सीएची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या योगेशनं आपल्या आईला दिलेल्या आलिंगनाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय। डोंबिवलीतल्या या मायलेकाचं त्यानंतर प्रचंड कौतुक होतं। मी लय गरीब स्थितीत दिवस काढलं। वयाच्या 25 वर्ष माझा नवरा वारले, तिथपासून मी पोरांना सांभाळला। पण मी कमी नाही काय केलं, पोरांना कष्ट करूनच वारवलं। कोणाच्या जवळ हात पसरायला पण नाही गेलो। माझ्या मुलाची एक जिद्द होती, आई काय बी काबर कष्ट कर, पण मला सीएचा कोर्स दे। तर मी बोलले माझी जेव्हा ऐपत होईल तेव्हा मी सीएचा कोर्स देईन। पण शेवटी माझ्या मनाची इच्छा आता पूर्ण झाली। काय सांगशील, आईचे कष्ट पणाला गेलेत? बरोबर की त्यांनी जर मेहनत नसती केली तर आज मी इथे नसतोच। कारण की खूप सारे फायनान्शियल कंडिशन सुद्धा आल्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी जो सपोर्ट दिलाय की सगळेजण नाही पण बोलत होते, पण त्यावेळेला आईची पण जे माझी जिद्द होती तीच आईने सुद्धा जिद्द पकडली की तू करूनच दाखव आता। तर त्याच्यामुळे आज ह्या यशाला आहे मी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।